नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी. मी राहणार मूळ बोरनार, तालुका जिल्हा जळगाव. हा व्हिडिओ शूट करण्याचं माध्यम म्हणजे घाडगे साहेब, ज्यांनी बायोरिच अल्ट्रास ही शेतकऱ्यांना एक वरदान रूपी रिसर्च करून दिलेला प्रोडक्ट. आणि मी खरंच त्यांनी बनवलेल्या प्रोडक्टवर खूप अभिमान करतो. आज ज्या शेतामध्ये आहेत आपण, साधारणतः हे माझं 15 एकर शेत आहे. हाय डेन्सिटीमध्ये माझी मोसंबी आहे, 12x4 लागवड. त्याच्यानंतर साहेबांची माझी जेव्हा यूट्यूबवर पहिल्यांदा ओळख झाली, त्या ओळखीच्या माध्यमातून याच्यामध्ये मेन जो दुवा म्हटला जाईल, दीपक आसाराम पुनगे, ज्यांची आपली शेती आपली प्रयोगशाळा आहे, त्यांच्या यूट्यूबला मी चॅनलला फॉलो करत असताना घाडगे साहेबांचे व्हिडिओ पाहिले. त्याच्यानंतर मी दीपक भाऊंशी, घाडगे साहेबांशी प्रत्यक्ष भेटलो आणि मी त्यांना कल्पना दिली का मला हाय डेन्सिटीमध्ये मोसंबी लावायची आहे. मोसंबी लावत असताना मला तुमचं प्रोडक्ट आवडलं, मला द्या. आणि दिल्यानंतर मी 12x4 हाय डेन्सिटीने मोसंबी लागवड केली. त्या मोसंबी लागवडीमध्ये जसं लागवड केली, पहिल्या दिवसापासून माझ्या शेतामध्ये पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर हा शब्दच नाही. हे पहिले क्लिअर करतो बोलताना. मी हाय डेन्सिटीमध्ये मोसंबी लावली, 12x4 लागवड आहे. त्याच्यानंतर प्रयोग म्हणून मी टरबूज लावलं. बरेच शास्त्रज्ञ आले का टरबूज घ्यायचं नाही, टरबूज ऑर्गॅनिकमध्ये येत नाही. घाडगे साहेबांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं, किशोर भाऊ नक्की घ्या, घाबरू नका. मी पण अजिबात ठाम राहिलो माझ्या गोष्टींना. पहिलं उत्पादन पण मी चांगल्या प्रकारे घेतलंय. त्याच्यामध्ये माझ्या शेतात आल्यानंतर तुम्हाला कल्पना राहील, आज हा प्लॉट आहे आपला जवळजवळ 3-4 एकराचा. त्याच्यामध्ये आपण टरबूज पण तयार आहे. त्याच्यानंतर आतमधल्या साईडला भेंडी लावलेली आहे. मी कॅमेरामनलाही सांगेल का भेंडी दाखवा. आणि जो स्प्रे चालू आहे ऑर्गॅनिकचा, बायोरिच आणि अल्ट्रासी, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जमिनीमधूनही बायोरिच अल्ट्रासी सोडत राहतो. आणि राहिला स्प्रे, तर बायोरिच आणि अल्ट्रासीचा स्प्रे करतो. माझ्या एवढ्या मोठ्या फार्ममध्ये जवळजवळ 14,000 झाडं लावलेले आहेत. एकही पेस्टिसाइड किंवा फर्टिलायझर माझ्या शेतामध्ये एक जरी कोणी थैली दाखवली किंवा बा पेस्टिसाइडचं तुम्ही जर दाखवलं पानं तोडून का बा याच्यामध्ये फर्टिलायझर आहे किंवा पेस्टिसाइड तुम्ही मारलंय, खोटं सांगतात, तुम्ही 1,00,000 रुपये बक्षीस देईल. कारण की मी जे काही करतोय ते प्रामाणिकतेने करतोय. साहेबांचं प्रोडक्ट खरंच सुंदर आहे. स्प्रे मारतोय, कॅमेरामनलाही दाखवेल. पहिला हार्वेस्टिंग टरबूजचं झालंय, दुसरं दाखवा. नाही तर भेंडी, टरबूज लोक म्हणतात का पेस्टिसाइड शिवाय येतच नाही आणि फर्टिलायझर दिल्याशिवाय वाढणारच नाही. हे तुमच्या समोर परिस्थिती पहा कशी आहे, मोसंबीची ग्रोथ पहा. आणि मी खरंच घाडगे साहेबांना मनापासून धन्यवाद देईल का त्यांनी एवढं सुंदर प्रोडक्ट आज शेतकऱ्यांनी दिलंय. खर्च नाम मात्र 300, 250, 400 रुपयाची काहीतरी 250 ml ची बॉटल आहे. ते विरजन तुम्ही तयार केल्यानंतर तुम्हाला ते 6 महिने पुरतं किंवा वर्षभर पुरतं. व्यवस्थित सांभाळलं विरजन, पाणी टाका, गोमूत्र टाका, शेण टाका, गूळ टाका आणि 200 लिटर तयार करा. याचप्रमाणे माझा जेव्हापासून लागवड केली आहे, जुलैची लागवड माझी मोसंबीची झाली आहे. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप मी टरबूज लावले. टरबूजांचा एक प्लॉट निघाला. आता एक प्लॉटमध्ये मी खरबूज लावलाय. मोसंबी मध्येच आपण आता भेंडी लावलेली आहे. भेंडीला तर असं म्हणता का शेतकरीच भेंडी खात नाही, एवढा ऑर्गॅनिक आपलं फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडचा स्प्रे करतो. तरी मला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि साहेबांनाही हा व्हिडिओ मी स्वतःहून पोस्ट करतोय का सर माझ्या शेतात तुम्ही पहा केवढं सुंदर आहे. सर दोनदाही आले. मी अजून त्यांना बोलवेल का सर येत राहा, गायडन्स देत राहा शेतकऱ्यांना. एवढंच बोलेल आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.